जय महाराष्ट्र भावनो. तर कसं तुम्ही सगळे आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर माझं नाव आहे ओमन, तुम्ही पाहताय मराठी गेमर यूट्यूब चॅनल. तर भावनो, आज पुन्हा एकदा आपण एक नवीन गेम खेळायला सुरुवात करतोय, ज्याचं नाव आहे रेस्टॉरंट सिम्युलेटर. तर बघू शकता आपण आज शॉपमध्ये रेस्टॉरंटमध्ये आपण एंटर झालेलो आहे आणि अशा प्रकारचं आपल्याला त्यांनी रेस्टॉरंट दिलेलं आहे. एकदम साधं आहे, आपल्याला अपग्रेड करायचं आहे आणि नाही का भिंतींवर बघू शकता एकदम घाण आहे, फ्लोअर पण एकदम खराब झालेला आहे आणि खालच्या साईडला बघू शकता एक पट्टी दिली आहे, म्हणजे टास्क दिला आहे आपल्याला, ट्रॅश आपल्याला गोळा करायचा आहे. तर बघू शकता आणि साईडला दिले बॅग दिली, त्यातून आपल्याला ट्रॅश बॅग काढायची. तर आता ट्रॅश बॅग काढू आपण. ओके, तर हे काढलं आहे आणि आता हे बॉक्स त्याच्यामध्ये भरायचे. सगळा जो कचरा पडलेला आहे तो आपल्याला त्या बॅगमध्ये भरायचा आहे. तर हे झालं दुसरा. आणि हा एक मिनटं फिजिक्स बघितलं का तुम्ही? धक्का लागला की ते बॉक्स पुढे जातो आहे. तर छान गेम बनवली, पेरी गेम्सवाल्यांची गेम आहे. तर नाही का, छान गेम आहे, तुम्ही एकदा ट्राय करून बघा. फक्त 100 MBच्या आतमध्ये गेम आहे. ट्राय करायचे तर नक्की ट्राय करा. आणि आपल्याकडे नेट नाही त्यामुळे ते चालू होत नाही आहे, म्हणजे टोटली ही गेम जी आहे ना ऑफलाईन आहे. तर बघू शकता या साईडचा आपण पूर्ण कचरा उचलला आहे आणि आता आतमध्ये जाऊ, किचनमधला पण आपण कचरा उचलून घेऊ. तर बघू शकता इथे फळी वगैरे पडलेली, विषय काय असेल ते. आणि हे बॉक्स आणि हे शेवटचं ट्रॅश ते आपण उचललेलं आहे. आणि खाली सांगितलेलं आहे आपल्याला काहीतरी स्टँड, म्हणजे जे भिंतीवरती जी घाण लागली आहे किंवा जे चित्र वगैरे रंगरंगोटी केलेली आहे ते आपल्याला स्वच्छ करायचे. तर बघू शकता समोर काय लिहिलं आहे, काय वाचायला तर काय जमन आहे, पण ठीक आहे, आता आपण याला स्वच्छ करून घेऊयात. थोडंसं मागू आणि पाणी भरू. ओके, तर पाणी मारणे हे स्वच्छ होऊन जातं आहे. आणि याला काय विषय, एक मिनटं, हे स्वच्छ का व्हाय नाही? एक मिनटं पाहावं लागेल काहीतरी. हे स्वच्छ होत नाही रे, काय झालं याचा विषय? एक मिनटं चेक करतो मी थोडंसं. काय लागेल यासाठी? ब्रश नाही लागणार नाही का? दुसरा ट्राय करून बघू ह्यावाला ऑल, आणि ह्याचं पण होत नाही आहे. तर एकदा दुसऱ्या साईडला आपण चेक करतो, तिथं पण होत नाही आहे. आणि जे समोरचा विषय आहे ना, एक मिनटं, याला होतं समोर थोडंसं ना प्रेशरने पाणी मारावं लागतं आहे. त्यासाठी आपल्याला थोडं पुढं जावं लागतं आहे त्यासाठी. आणि ठीक आहे, बघू शकता तर प्रेशरने पाणी मारलं त्यामुळे ते पटकन आता स्वच्छ होतं आहे. ते डाग जरा जास्त असं घट्ट असल्यामुळं ते लवकर स्वच्छ होत नाही आणि हे जे समोरचं आहे ते लवकर स्वच्छ होतं आहे. तर बघू आता त्या साईडला पण 2 डाग राहिलेले, ते पण स्वच्छ करू. हा एक, अजून त्या साईडला पण 2 राहिलेले. रेडला पण आधी स्वच्छ केलं आपण, हे पण स्वच्छ झालं आहे. हे पण करू आता साफ, एक नंतर एक साफ होतं आहे. तर भाऊने एक गोष्ट सांगू तुम्हाला, जर तुम्हाला मराठी कॉमेंट्रीमध्ये व्हिडिओ आवडत असतील तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलवर गेमिंग रिलेटेड आणि मराठी कॉमेंट्रीवर व्हिडिओ येत राहतात. तर नक्की सबस्क्राईब करा. आणि मला माहिती आहे या आठवड्यात, म्हणजे या महिन्यातच मला व्हिडिओ टाकण्यासाठी खूप लेट झालेलं आहे. का त्याचं मूळ कारण म्हणजे परीक्षा आल्या होत्या, त्यामुळे आपल्याला नाही का जरा व्हिडिओ टाकायला थोडं लेट होत होतं. एक तर कॉलेजचं टेन्शन, त्यात अभ्यासाचं टेन्शन, ते त्यामुळं यूट्यूबचं टेन्शन वेगळं, ते घेण्यापेक्षा म्हटलं आधी अभ्यास करून घ्यावं. त्यानंतर आता सुट्ट्या लागल्यात, आज एक 10 तारीख असेल आणि सुट्ट्या लागल्यात, त्यामुळे आपण आता आजपासून स्टार्ट केलं परत व्हिडिओ टाकण्यासाठी. तर अनफॉलो वगैरे करू नका किंवा अनसबस्क्राईब करू नका. आता दर 2 दिवसाला व्हिडिओ येत राहतील. तर व्हिडिओ पूर्ण बघत जावा, लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा आणि छान असे कमेंट करत जावा. त्यामुळे मला समजत जाईल की आम्हाला, म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये काय कमी राहते किंवा काय जास्त बोलतो आहे मी, तर मी ते ॲडजस्ट करायचं नाही का प्रयत्न करेन. तर ठीक आहे, आता काय सांगत आपला टास्क, आपल्याला जी भिंती आहे ना, भिंतीचा कलर किंवा जे वॉलपेपर म्हणा ते बदलायचं आहे. तर एक मिनटं, मधला वॉलपेपर मला छान वाटतं आहे, याला लावून बघू आपण एकदा. हा मला छान वाटतं. तर गेटपासून आपण नाही का दरवाजापासून स्टार्टिंग करू. तर पहिल्या वॉलला हे लावू आपण. एक मिनटं दाखवा, छान दिसतं एकदम. कॉफी कलरच म्हणतात कदाचित. तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये जर चुकत असेल काही. तर ठीक आहे, आता इकडे सगळे आपण जेवढे पण आपल्या रेस्टॉरंटमध्ये भिंत आहे त्याला सगळीकडे आपण हा कॉफी कलर करून टाकू, म्हणजे कॉफी वॉलपेपर लावून टाकूयात. तर हे झाले एक साईड, ही आता दुसरी साईड, हे पण साईड आपण कंप्लीट करून घेऊयात. तर भावांना आता किचनमधलं पण काम आपलं उरकत आलेलं आहे वॉलपेपर लावण्याचं. आणि बघू शकता एक शेवटचे 2-3 भिंती राहिल्या असतील. तर हे माझा विचार आहे की आपण समोर जे ना थोडंसं वेगळं वॉलपेपर लावूयात. एकदा चेक करू स्टोअरमध्ये जाऊन. आणि हा जो व्हाईटवाला आहे ना, हा छान दिसतोय, थोडंसं बघू लावून. ओके, हा पण तसाच आहे, सेमच आहे, जास्त कॅज्युअल आहेत, खूप जास्त असं डार्क पण नाहीत. असे रेस्टॉरंटला चांगली अशी एक नाही का पॉझिटिव्ह एनर्जीसारखे वॉलपेपर आपण लावलेले आहेत. ते पाहताच असं लोकांना आवडेल असं लावलं आहे. आणि दुसरा टास्क दिला आपल्याला फरशी बदलायची. तर फरशी आपण मधली लावूयात, कारण की प्रत्येक रेस्टॉरंट तर नाही म्हणता येणार,
पण काही काही रेस्टॉरंटमध्ये मी ही फरशी पाहिलेली आहे, तर हीच लावूयात आपण सगळीकडे. तर एक लाईनपासून असं स्टार्ट करत तर लावत चाललो आपण. आणि मी व्हिडिओ थोडा फास्ट करतो कारण की जास्त तुम्हाला बघण्यासाठी पण एवढं पाहिलं तर बोर होऊन जाईल आणि व्हिडिओ पण खूप मोठा होऊन जाईल, तर थोडा फास्ट करतो मी व्हिडिओ. आणि आता आपलं फरशी बसवण्याचं काम पण पूर्ण झालेलं आहे. तर बघू शकता आपल्या आता रेस्टॉरंटचा लुक खूप चांगला येतो आहे. आधी कसं होतं आणि आता किती छान असं प्रकारे आपलं रेस्टॉरंट दिसतं आहे. तर बघू शकता भावांनो. आणि आता दुसरं काम सांगितलं, आपलं सीलिंग आहे ना ती पण बदलायची आहे. तर जाऊ. आणि आधी कोणता कलर होता, याला ब्लॅक कलर होता नाही का. तर यावेळेस थोडंसं वेगळं करू किंवा असं करू, तिन्ही कलर आपण लावून बघू, जो चांगला वाटेल तो आपण याला नाही का सिलिंगला करून टाकू. तर पहिला पेंट आहे हा वाला, एक मिनटं घेऊ द्या आधी मला. दुसरा चॉकलेटी लावून बघूयात आपण कारण की थोडंसं नाही का छान दिसतोय. तर बघू शकता किती छान दिसतोय हा. आणि अजून एक 2 राहिले तर ते 2 पण लावूयात. तिघांपैकी एक चूज करू, जो मला तर चॉकलेटीचा वाटतोय छान आणि हा पांढऱ्या कलरचा आहे. तर बघा तुम्हाला कोणता वाटतोय कमेंटमध्ये सांगा. मला चॉकलेट वाटतं त्यामुळे चॉकलेट लावतोय. तुम्ही मला कमेंटमध्ये करून सांगा कोणता जास्त भारी वाटतोय. मग पुढच्या व्हिडिओमध्ये मी तो कलर याला सिलिंगला अप्लाय करेल. पण तात्पुरता आपण हेच ठेवूयात कारण की हा छान दिसतोय. तर बघू शकता आपण एक नंतर एक पट्टे आपण लावत चाललेलो आहे. तर भाऊनं आता आपलं सिलिंगचं काम देखील झालेलं आहे आणि पाहू शकता किती छान असं दिसतंय आपलं हॉटेल. आता आपलं रेस्टॉरंट किती छान दिसतंय. आणि दुसरा टास्क दिला आहे आपल्याला त्यांनी की आपल्याला किचनसाठी ना म्हणजे किचनसाठी सामान मागवायचं आहे. थोडक्यात सांगू तर जसं की फ्रीज झालं, जे काय असेल ते मागवू आपण. आता जाऊ किचनच्या सेक्शनमध्ये आणि इथं आपल्याला एक शेल्फ दिसतोय, एक मांडणी म्हणू शकतो आपण नाही का. ते आपल्याला मागवायला लावलं आहे. तर घेतलं आहे आपण. आणि एवढं बारकं कसं काय येऊ शकतं हे, केवढंच असं तर मला 100 मागावं लागतील. मग एक मिनटं, काय याला प्लेस कुठं करा, भिंतीवर प्लेस करायचं काय? नाही ना काय, साईडला हिरवा बॉक्स दिला आहे तिथं प्लेस करायचं. ओके, मी म्हटलं एवढं लहान, म्हटलं आपल्याला कमीत कमी 10-15 घ्यावं लागतील. तर ठीक आहे, आपल्याला नाही एकच घ्यायचा होता. आणि आता दुसरं म्हणजे 8 दिलं आहे आपल्याला ऑप्शन. त्यापैकी दुसरं काय आहे हे, त्याचं काय नाव आहे, हां कटिंग टेबल. ठीक आहे, तर कटिंग टेबल पण आपण ठेवलेलं आहे. दुसरं मागवायचं आता फ्रीज मागवायचं आपल्याला. तर ठीक आहे, एकच मागवायचं, एकच क्वांटिटी मागवायची त्याची. आणि त्याला पण आपण या साईडला असं प्लेस करून ठेवूयात. तर बघू शकता असा फ्रीज आहे आपला, ओपन होत नाही आहे. दुसरं काय आहे, फ्लायरच ना, हो बरोबर फ्लायर. आणि याला आपल्याला इकडं कोपऱ्यात फ्रीजच्या एकदम साईडला ठेवायचं याला फ्लायरला. याच्यामध्ये ते पोटॅटो फ्रेंच फ्राईज वगैरे तळलं जातं. एवढं आपल्याला थोडंफार नॉलेज तर आहे याच्यातलं. आणि दुसरं काय आता मागवायचं, एक मिनटं, याला बंद कसं करायचं, चालू झालं चुकून माझ्याकडून, बंद होत नाही आहे. बरं ठीक आहे, झालं आता चालू तर ठेवावंच लागणार आहे. आणि दुसरं मागवायचं आपल्याला हे किचन टेबल. आणि किचन टेबल या साईडला ठेवायचं आहे. ओके, तर बघू शकता किचन शेल्फ, टेबल शेल्फ सगळे एकच झालं. आपल्या मराठी भाषेत सगळे एकच म्हणायचं. नाही तर डायरेक्ट म्हणायचं बाकडं मागवायचं, बाकडं वास, बाकी काहीच बोलायचं नाही. आणि बेसिन वगैरे मागवलेलं आहे. दुसरं काय विषय, स्टोवला पण आपण या ठिकाणी ठेवूयात. हां तर झालं ना, नाही 8 मागवायचे आहेत ना, किती झालं ते एकदम, 1 2 3 4 5 6, याच्यामध्ये 6 सांगितल्यात. आणि एक मिनटं चेक करू तर मला काहीतरी राहतं वाटतं. 1 2 3 4 5 6 7 8 झाले 8. नाही हे नाही धरायचं नाही का, बरोबर आहे. एक मिनटं, आपल्याला आता सगळं चेक करावं लागेल, मांडून बघावं लागेल. नाही हे नाही ठेवायचं, दुसरं हे पण नाही ठेवायचं, फ्रीज पण नाही ठेवायचा, फ्लेअर का काय ते पण नाही ठेवायचं. किचन शेल्फ ठेवायचा होता. तर याला पण आपण या साईडला ठेवूयात. तरी आपण बघू शकतो आता किचन पण आपलं ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे.
तर ठीक आहे भावना, आता जास्त मी मोठा व्हिडिओ नाही बनवत आहे. इथपर्यंत जर व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज 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 भावना चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, छान असे कमेंट करा. जास्त लाईक आणि कमेंटचं टार्गेट मी ठेवतच नाही, स्टार्टिंगला 10च ठेवतो मी. ठीक आहे, 10 कमेंट आणि 10 लाईकच करा. तर भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवर असेच राहा, सपोर्ट करा थोडासा मराठी आणि मराठी कॉमेंट्री आणि गेम प्ले व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.